नमस्कार. श्री स्वामी माझ्या माऊली. मी आज तुम्हाला एक अशी अनुभव सांगणार आहे. माझ्या एका मित्राचा जो पुण्यात राहणार आहे. त्याचं नाव अमोल आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. त्याला कंटिन्युअसली म्हणजे कामाचा ताण, कमी पगार, सतत कंपॅरिझन्स म्हणजे तुलना, हळूहळू या गोष्टीमुळे तो निराश झाला होता. रोज सकाळी उठलं की फोन स्क्रोल करत म्हणायचं, सगळे पुढे गेले, मीच मागं राहिलो. यासारखं त्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड राहिला होता. एक दिवस ऑफिसमध्ये तिच्याकडून मोठी चूक झाली. बॉसनं सगळ्यांसमोर त्याला सुनावलं. म्हणजे त्या रात्री अमोल एकदम पूर्णपणे असा कोलमडून गेला होता. असाच येऊन बसला पाठीमागं एक बाहेर. मग घराच्या सोसायटीच्या गेटमध्ये येऊन बसला आणि तो पूर्णपणे स्वामी भक्त होता. तो सरळ उठला आणि अक्कलकोटला गेला. स्वामींच्या समाधीजवळ जाऊन बसला. फक्त एकच वाक्य बोला स्वामींजवळ जाऊन, स्वामी आता माझ्याकडून काहीच होत नाही बघा. एवढं एकच वाक्य बोललं. मनातून आवाज आला, तू प्रयत्न थांबवलेस, मी नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात एक बोर्ड दिसला, आज काम नाही, सेवा करा. अमोलने पहिल्यांदाच मंदिरात झाडू घेतला, पाणी भरलं, रांगेत उभ्या लोकांना मदत केली. संध्याकाळी मन हलकं वाटलं. परत पुण्याला गेल्यावर त्याला ठरवलं की तक्रार नाही, फक्त सुधारणा. त्याने 3 महिन्यात नवीन 3 स्किल शिकले. 6 महिन्यात नवीन जॉब बदलला. आत्मविश्वास परत आला. परत काही महिन्यानं अक्कलकोटला आला. तो म्हणाला, स्वामी तुम्ही माझं आयुष्य बदललं. मनात उत्तर आलं, मी दिशा दिली, तू चालायचं ठरवलंस. आता यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की स्वामी आपल्याला पावलोपावली मदत करत असतात. फक्त ते आपण ओळखायचं असते आणि खूप मनापासून सेवा करायची आहे. अजिबात वरची सेवा करायची नाही. तुम्ही जर फक्त दिखाव्यासाठी गोष्टी करत असाल तर ते स्वामीला अजिबात आवडत नाही आणि स्वामी त्या माणसाला साथ पण देत नाहीत. जो खूप मनापासून स्वामीची सेवा करतो किंवा स्वामींची आठवण काढतो किंवा स्वामींची भक्ती करतो, फक्त त्यांना स्वामी महाराज साथ देतात. दिखावा करणाऱ्या लोकांना नाही. फक्त आपले चांगले कर्म करत राहायचे आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून चला. काहीही होत नाही. जे तुम्हाला होणार आहे ते सगळं स्वामींच्या मार्गदर्शनाखाली, स्वामींच्या आशीर्वादाखाली होणार आहेत गोष्टी. त्यामुळे जास्त लोड घेऊ नका. निवांत जागा, बिनधास्त जागा. स्वामी सेवा करत राहा. स्वामींचा नामजप करत राहा. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. कुठेही तुम्ही दुखवले जाणार नाही. हे लक्षात घ्या आणि आपली प्रगती करत राहा. पण तुमची प्रगती झाल्यानंतर, सुखाचे दिवस आल्यानंतर फक्त स्वामींना आठवायचं, विसरायचं नाही. एकदा का होईना वर्षातून अक्कलकोटला जायचं आहे. मनातून इच्छा झाली तर जाऊन यायचं. तुमची जेव्हा इच्छा तयार होते अक्कलकोटला जाण्याची किंवा स्वामी मंदिरात जाण्याची, तेव्हा समजून घ्यायचं की स्वामींचा निरोप आला आहे. तेव्हा तसंच उठायचं आणि जायचं. चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या भागामध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार.